यात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्यांनी ठाकरे बंधू एकत्र येऊन मुंबई महापालिका जिंकणार। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकसह सर्व महापालिका ठाकरे बंधू एकत्र लढवणार। संजय राऊतांकडून स्पष्ट। ठाकरे बंधू एकत्र येऊन जिंकणार आहेत। माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे। नाशिकमध्ये सुद्धा आम्ही एकत्र लढणार आहोत। ठाण्यामध्ये आम्ही एकत्र लढू। कल्याण, डोंबिवलीमध्ये आम्ही एकत्र लढू। कुणी कितीही युती करू द्या, काहीही बोलू द्या, महायुतीला काहीही फरक पडणार नाही। सगळीकडे महायुतीचे महापौर बसतील। ठाकरे बंधू एकत्र येण्याचा काहीही परिणाम होणार नाही। राऊतांच्या वक्तव्यावर सरनाईकांची प्रतिक्रिया। कोणाला किती काही बोलू द्या, कोणी किती युती करू द्या, शेवटी महायुती ही भक्कम आहे। एमएम क्षेत्रातील सगळ्या महापालिकांमध्ये महायुतीचे निवडून येतील आणि आमचे महापौर बसतील। धन्यवाद। मात्र दोन्ही ठाकरे एकत्र येण्याचा काही फरक पडणार नाही, काही फरक पडणार नाही। ठाकरे बंधूंनी एकतरी महापालिका जिंकून दाखवावी, फक्त तोंडाच्या वाफा घालून काही उपयोग नाही। मंत्री गिरीश महाजनांनी डिवचलं। आव्हान आहे ते जे म्हणतात मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे एखाद्या ठिकाणी तरी निवडून येऊन दाखवावं। उगाच वल्गना काय करायच्या। बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या पॅनल विरोधात भाजपचं पॅनल ठरलं, तर भाजपचं सहकार समृद्धी पॅनल ही निवडणूक लढवणार। फडणवीसांचे 2 शिलेदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर मैदानात उतरणार। आम्हाला जे खायचं ते खाऊ, हुकुमशाही लादू नका, चिकन मटणाच्या वादावरून इम्तियाज जलील यांचं उत्तर। तर टीआरपी वाढवण्यासाठी जलीलचे यांचे नाटकं सुरू। शिरसाट यांचीही टीका। संजय शिरसाट काय खातात हे महाराष्ट्राला माहिती आहे। जलील यांचाही पलटवार। अहो, हे सगळं नाटकं असतात। या लोकांना फक्त आता आपला टीआरपी वाढवण्यासाठी किंवा आपलं कुठेतरी न्यूजमध्ये असण्यासाठी असे प्रकार करतात। त्यांच्या बॅगमध्ये काय असतं आणि ते काय खातात हे महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि त्यांना खाण्याचं काही हे नाही आहे। मांसबंदी असताना बिर्याणी केल्याप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल करा। भाजप आमदार संजय केणीकर यांचा थेट छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तांच्या घरी कारवाई करत मागणी। मांसाहार ही बहुजनांची खाद्य संस्कृती। जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तर आव्हाड नाटकं करून राजकीय फायदा घेत आहेत। आव्हाड पवारांना हा सवाल विचारणार का? भाजपच्या नवनाथ बन यांचा सवाल। जेव्हा 1988 साली शरद पवार मुख्यमंत्री असताना स्वातंत्र्य दिन, मांसाहार आणि कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय शरद पवार हे मुख्यमंत्री असताना घेण्यात आला होता। जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार आहेत का? देश संविधानानं चालणार। आम्ही काय खाणार, हे कुठे जाणार हे आम्हीच ठरवणार। आजच्या मटण दुकान बंदच्या पालिकांच्या आदेशानंतर सुप्रिया सुळेंची ही प्रतिक्रिया। एवढे सिनियर मोठे नेते आहेत आपल्या राज्याचे, ते बरोबर आहे तुमचं सिनियरिटी वाईज भुजबळ साहेबांनी नाशिकलाच करायला पाहिजे। अगदी बरोबर आहे त्यांचं। आणि एवढ्या वयाचा अनुभवाचा उपमुख्यमंत्री राहिलेले ते राज्याचे, खूप मोठा अनुभव आहे भुजबळ साहेबांचा। कल्याण डोंबिवली महापालिकेसमोर काँग्रेसचं आंदोलन। पालिकेसमोर कोंबड्या आणत या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांचं मांस विक्रीच्या बंदी विरोधात तीव्र आंदोलन।